हा बोला. झालं नाही सुरू? हो झालंय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, आदि शक्ती मुक्ताबाई की जय, सद्गुरु झेंडूजी महाराज की जय, सद्गुरु मुकुंद महाराज की जय, सब संतन की जय. वासांस जीर्णानि यथा विहाय, दवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन ओढिजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे, चैतन्यनाथे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्रसंगी सेवेकरता निवडलेली ओवी आणि श्लोक. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील हा श्लोक असून माऊली ज्ञानोबा यांनी गोड टीका या श्लोकावर केलेली आहे. मनुष्य शरीर या ठिकाणी येणे, मनुष्य शरीर जाणे ही नेमकी प्रक्रिया घडते तरी काय. एकंदरीत साध्या सोप्या शब्दामध्ये बोलायचं झाल्यास एक सामान्य व्यावहारिक जीवनामध्ये मरण ज्याला म्हणतात ते मरण म्हणजे नेमकं प्रक्रिया घडते तरी काय, या प्रक्रियेचं सविस्तर विश्लेषण या श्लोकामध्ये माऊली ज्ञानोबा यांनी या ओवीमध्ये केलेलं आहे. या ओवीचा सरळ अर्थ सांगायचा झाल्यास माऊली ज्ञानोबा यांच्या या ओवीप्रमाणे ज्ञानोबा म्हणताय, माणूस या इहलोकामध्ये येतो, या इहलोकाची यात्रा संपून निघून जातो, म्हणजे नेमकं घडतं तरी काय. माणूस मरतो ही सामान्य परिभाषा झाली, पण मरतो म्हणजे नेमकी प्रक्रिया घडते तरी काय. तर ज्ञानोबा आपलं मत या ठिकाणी स्पष्ट करतायत भगवद्गीतेच्या माध्यमातून त्या श्लोकावर टीका करून. माऊली ज्ञानोबा म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन ओढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे, चैतन्यनाथे. ज्ञानोबा म्हणतायत, ज्याप्रमाणे मनुष्य स्वतःचं शरीर झाकण्याकरता हे वस्त्र परिधान करत असतो, ज्ञानोबा सांगतात, पण आज विकत घेतलेलं वस्त्र ज्याप्रमाणे माणसाच्या अंतकाळापर्यंत सोबत राहत नाही. आज विकत घेतलेला कापड हा 2 महिन्यानं का होईना, 5 महिन्यानं का होईना, 1 वर्षानं 2 वर्षानं का होईना तो जीर्ण होणार. चांगल्यात चांगल्या क्वालिटीचा जरी असला, रेमंड सारख्या कंपनीचा जरी असला, तरी 10 वर्षानंतर का होईना त्याला जीर्ण व्हावंच लागतं. आणि ज्या दिवशी ते कापड जीर्ण होणार, ज्ञानोबा म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, जीर्ण झाल्यानंतर वस्त्र
त्या वस्त्राचा मालक म्हणजे हा व्यक्ती त्या वस्त्राला सांडून टाकतो, म्हणजे त्याचा त्याग करतो, त्याला बाजूला सारून टाकतो. आणि बाजूला सारून टाकण्याची प्रक्रिया ज्याप्रमाणे त्या वस्त्रासोबत घडते, ज्ञानोबारायांनी हा सिद्धांत आपल्यासमोर दृष्टांताच्या माध्यमातून मांडला. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे देहांतराते स्वीकारी जे चैतन्य नाथे, की मनुष्याचं शरीर हे सुद्धा एक प्रकारचं कापड आहे. ज्याप्रमाणे वस्त्र हे शरीर झाकण्याकरता आपण याचा वापर करत असतो, त्याप्रमाणे जीवात्मा रूपी या शरीराला सुद्धा झाकण्याकरता शरीर रूपी कापडाचा वापर हा केला जातो. पण ज्याप्रमाणे कापड जीर्ण झाल्यानंतर या कापडाचा मालक त्या कापडाचा त्याग करतो, त्याप्रमाणे शरीर जीर्ण झाल्यानंतर सुद्धा जीव या शरीराचा त्याग करतो. अडचण फक्त एवढी आहे, कापड जीर्ण झाल्यानंतर त्यागायचं का जीर्ण होण्याच्या आधी त्यागायचं, याचा अधिकार मानवाला आहे, कारण त्या कापडाचा मालक माणूस आहे. मात्र प्रक्रिया जरी सारखी असली तरी शरीर मात्र जीर्ण झाल्यानंतर त्यागायचं का जीर्ण होण्याच्या आधी त्यागायचं, म्हणजे शरीर हे म्हातारपणात त्यागायचं का तारुण्यात त्यागायचं, याचा अधिकार माणसाला नाही. त्याचं कारण असं आहे, प्रक्रिया जरी सारखी असेल तरी कापडाचा मालक माणूस आहे, परंतु शरीराचं मालक माणूस नाही. त्यामुळे या मनुष्याला प्रक्रिया सारखी असली तरी मात्र कापड बदलण्याची प्रक्रिया सारखी दिसत असेल तरी कापड माणूस स्वतःच्या इच्छेनं बदलू शकतो, शरीर मात्र स्वतःच्या इच्छेनं बदलता येत नाही. पण नीतीचा हा नियम आहे, उपजेते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे घटिका यंत्र असंच परमात्म्याने यांनी बनवलेल्या सृष्टीमध्ये चालत राहणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या ओवीचा हा सरळ भाव तुमच्या समोर मांडला. या ओवीवर सविस्तर चिंतन मांडण्यापूर्वी काही गोष्टीचा परिहार जरी आपल्याला माहीत असेल तरीसुद्धा शास्त्र नियमानुसार वक्त्याच्या वाटेला आलेले काही कार्य असतात. शास्त्र सांगतं, कुठलंही वक्तव्य करत असताना यत् कार्य घटन असती किंवा भवन असती तस्य कारणस्य प्रतिपादनः इति परिहारः. कुठलेही कार्य चालू असताना त्या कार्याचा परिहार हा वक्त्याने द्यावा, जरी सगळ्यांना माहीत असेल तरी. म्हणून रामकृष्ण हरी. थोडं टेक्निकल प्रॉब्लेममुळे अडचण आली होती. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, शिवतेज नगर, चिंचवड, पुणे या प्रतिष्ठानचे माननीय सहसचिव कैलासवासी चंद्रशेखरजी आपटे यांच्या द्वितीय स्मरणार्थ या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नगरसेवक श्री नारायण बहिरवाडे व आमचे परमस्नेही मित्र मंगेश यांनी केलेलं आहे. स्वर्गीय चंद्रशेखर आपटे साहेबांच्या या स्मरणार्थ या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय की कुठल्याही व्यक्तीच्या स्मरणार्थ कोणीही सहजासहजी कार्यक्रम कधी आयोजित करत नसतं, कारण या विश्वाचा नियम आहे, आया है सो जाएगा राजा रंक फकीर. कितीतरी लोक येतात, कितीतरी जन्माला येतात, कितीतरी या इहलोकाची यात्रा संपून जातात, परंतु सगळ्यात महत्त्वाचं कुणाच्या तरी स्मरणार्थ कार्यक्रम त्याच वेळेस होत असतो ज्यावेळेस त्या व्यक्तीने शरीर मिळाल्याच्या नंतर कुठंतरी भगवंताने या शरीरासाठी जे नियम, जे निकष घालून दिलेले आहेत, काहीतरी हेतून या शरीराची उत्पत्ती झालेली आहे, म्हणून या शरीराच्या माध्यमातून जे कार्य केलेले आहेत त्या कार्याचा आढावा कार्यक्रम होत असतो. आदरणीय स्वर्गीय आपटे साहेबांच्या बद्दल थोडं बोलायचं झाल्यास, स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या या कार्यामध्ये खूप मोलाचा वाटा ज्यांचा होता असे
त्यांचा या प्रतिष्ठानच्या उभारण्यामध्ये सुद्धा फार मोठा सिंहाचा वाटा होता. या सिंहाच्या वाट्याबरोबरच त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघ सुद्धा त्यांच्या स्वतःच्याच माध्यमातून एक फार मोठी पायाभरणी त्या संघाची, खूप मोठे त्यांचे ध्येय अजून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ठरवून ठेवलेले होते. त्यामध्ये एक विशेष उपक्रम जो माझ्या मनाला भावला तो म्हणजे ज्यावेळेस शरीर जीर्ण होते किंवा ज्यावेळेस शरीराला काहीतरी आता माहिती आहे की आता या शरीर आपलं नाही, त्यावेळेस या शरीराचे अवयव दुसऱ्या कोणाच्या तरी कामाला यावे, भावना ज्या व्यक्तीची ते म्हणजे आदरणीय काका. आणि असे मनामध्ये निर्माण होतात ज्या व्यक्ती होतात आणि सात्विक भावना त्याच व्यक्तीच्या हृदयामध्ये निर्माण होतात ज्या नाहीतर बऱ्याचशा ठिकाणी पैसा संपत्ती याकरता नेहमी लोक प्रयत्नवादी असतात, परंतु एवढं सगळं करत असताना लोकांना काही गोष्टी कळत नाही. बऱ्याच वेळेस जे लोक नेमकं अशा प्रकारचा हा कार्यक्रम करतात किंवा ज्यांच्या मनामध्ये सदिच्छा असते की आपण समाजाकरता काहीतरी कार्य करावं, असं कार्य करण्याची इच्छा असताना लोक त्यांना थांबवतात, कुठेतरी अडवतात. कुठेतरी समाजामध्ये परमार्थ करत असताना चांगल्या गोष्टी हाताशी घेतल्यानंतर कुठेतरी जे नास्तिक प्रवर्गातले एक लोक असतात ते यांच्यासमोर एक भिंत म्हणून उभे राहतात. काय परमार्थ करायची गरज आहे, कशाला तुम्ही हे सगळे सत्कार्य करतायत. आमच्या गुरुजींनी एक सुंदर वाक्य आम्हाला शिकवलेलं आहे. परमार्थाची गरज कशा करता आहे, तर त्यांचं एक गोड उत्तर आमचे गुरुजी नेहमी सांगायचे की शालेय जीवनामध्ये शिकत असताना आपल्याला त्रिकोण शिकवला जातो, चौकोन शिकवला जातो, षष्टकोन शिकवला जातो, असे बरेचसे कोण आपल्याला शिकवले जातात. पण आमचे गुरुजी सांगायचे शाळेमध्ये त्रिकोण चौकोन षष्टकोन शिकवला जातो हे जरी बरोबर असलं तरी जीवन जगत असताना त्रिकोण चौकोन षष्टकोनाची गरज पडत नाही. जीवन जगत असताना आवश्यक आहे तो दृष्टिकोन, आणि हा दृष्टिकोन फक्त आणि फक्त परमार्थिक जीवनाच्या माध्यमातूनच माणसाला प्राप्त होऊ शकतो. आणि हा चांगला दृष्टिकोन प्राप्त व्हावा या हेतूने परमार्थाशी आपलं असावं. आदरणीय स्वर्गीय आपटे काकांचं जीवन सुद्धा परमार्थाशी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानाशी एकनिष्ठ असल्यामुळे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन या संपूर्ण प्रतिष्ठानाने या ठिकाणी केलेलं आहे. आता त्यांच्या जीवनामध्ये कदाचित आज शरीर जरी नसेल तरी जेव्हा जेव्हा स्वामी समर्थ प्रतिष्ठानावर कुठलाही कार्यक्रम आयोजित केला जात असेल तेव्हा तेव्हा कीर्तीच्या स्वरूपानं ते या जगताच्या पाठीवर आपल्या समोर अगदी चित्र उभं राहणार म्हणजे राहणार, त्यामध्ये तीड मात्र शंका नाही. आणि परमार्थ असं शिकवून जातो की ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्यामध्ये शिल्लक राहत नाही, परंतु ती व्यक्ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने मात्र आपल्या समोर असते. उदाहरणार्थ बऱ्याच वेळेस शरीर नसलं म्हणून व्यक्ती संपत नाही. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्री संत ज्ञानोबाराय आज सामान्य स्वरूपाने जर विचार केला तर माऊली ज्ञानोबाराय आपल्यामध्ये नाही असं आपल्याला वाटेल, पण सामान्य स्वरूपाने विचार केला तर, परंतु ज्ञानीय दृष्टिकोनाच्या माध्यमातून जर विचार केला तर ज्ञानेश्वरी सारखं दैवत या जगताच्या पाठीवर ज्ञानोबारायच्या स्वरूपानं नांदतंय. कोणी म्हणत असेल जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघून गेलेत, परंतु अजूनही जगद्गुरु तुकोबाराय गाथ्याच्या स्वरूपानं तुमच्या आपल्या समोर हजर आहेत. तसं माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलताना म्हणतात की एखादा व्यक्ती कार्य करतो
आणि त्या कार्याची प्रतिकृती कुठेतरी तयार होत असते. तसं स्वर्गीय आदरणीय आपटे काकांनी जे कार्य केलं, या कार्याचा प्रति आढावा घेण्याकरता त्यांची कन्या आदरणीय प्रगतीताई आपटे यांनी सुद्धा, जशी आपटे काकांची इच्छा होती अवयवदान, त्याच्याकरता ताईंनी सुद्धा शिबिर घेतलं होतं. तुम्ही म्हणाल याचा समन्वय तरी काय? याचा समन्वय असा, ज्ञानोबाऱ्यांची गुढ सुंदर ओवी आलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती, एर ते अनुष्ठिती सामान्य सकड. वडील जे करतात मुलं त्याचप्रमाणे त्यांचं अनुकरण करत पुढे चालत असतात. मग वडिलांचा जर मार्ग योग्य असेल, मुलं योग्य मार्गावर चालतात. म्हणून या संपूर्ण आपटे परिवाराचा हा फार मोठा त्याग, आणि या त्यागीय जीवनामध्ये त्यांच्या त्यागाचं प्रतीक म्हणूनच या कार्यक्रमाचं आयोजन श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान शिवतेज नगर चिंचवड पुणे यांच्या माध्यमातून आणि माझे परमस्नेही मित्र आदरणीय मंगेश भाऊ पाटील यांच्या माध्यमातून हा सेवा करण्याचा लाभ या ठिकाणी प्राप्त होतो आहे. जीवनामध्ये परमार्थ असावा, जीवनामध्ये सत्संगती असावी, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी असाव्यात. अगदी भरभराटून आनंदी जीवन माणसाचं असावं. पण आनंदी जीवनाकरता एकमेव उपाय म्हणजे परमार्थ आहे. या दगदगीच्या जीवनामध्ये आपण बघतोय, सकाळी उठून ड्युटीला जाणं, ड्युटीहून येऊन घरी येणं, घरी येऊन पुन्हा सकाळी आपला उदरनिर्वाह करता ड्युटीवर येणं, याच्यापेक्षा वेगळी काहीच कार्यशैली आपल्या जीवनामध्ये घडताना दिसत नाही. पण विशेष आनंद आणि स्वस्वरूपाची जाणीव करून देण्याकरताच परमार्थ जीवन हे अत्यंत आनंदमय जीवन आहे. खरं तर हे शरीर जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, हे शरीर प्रत्येकाला मिळत नाही. हे शरीर सामान्य नाही. किती पुरावे द्यावे, किती ग्रंथातले पुरावे द्यावे. माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेला परत एक गोड पुरावा तुम्हाला देतो. या शरीराबद्दल बोलत असताना माऊली ज्ञानोबाऱ्या म्हणतात, म्हणे वस्तू देहा सरीसी आली बहुता भाग्य विशेषी. हे शरीर नावाची वस्तू आपल्याकडे जी आली ही सहज नाही आली. म्हणे वस्तू देहा सरीसी आली, विशेषण लावलंय बहुता भाग्य विशेषी, फार मोठ्या भाग्यानं आलेली. नाथांनी एकनाथी भागवतामध्ये श्री संत एकनाथ महाराज काय बोलतायत, या मनुष्य देहाची प्राप्ती इंद्रादिक देव वांछिती, वेदवाणी या देहाची कीर्ती, निजमोक्ष प्राप्ती याची नरदेही. एवढंच काय ना दादा, माणूस मेल्यानंतर स्वतःच्या फोटोवर स्वतःच्या नावाच्या समोर कोणाला न विचारता स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी एवढ्या प्रकारचे ह्या उपमा आधीच लावून टाकतो. खरं तर त्याला हे कळतच नाही की खरं आपण स्वर्गाला जातोय का वैकुंठाला जातोय. हे कळत नसताना सुद्धा त्यांची येणारी पिढी हे सहज नाव टाकून देतात. किती मोठा विनोदाचा भाग आहे. पण शरीराबद्दल स्वतः ज्या स्वर्गामध्ये जाण्याची आपण इच्छा करतो, ते शरीर प्राप्त व्हावं म्हणून त्या स्वर्गातील स्वतः इच्छा करणारे देवी देवता आपल्याला पाहण्याकरता भेटतात. अगदी संतांनी प्रमाण मांडावं, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. मृत्यूलोकातील आपण लोक विचार करतोय की आपल्याला स्वर्गामध्ये जायचं. स्वर्गातील संपूर्ण लोक विचार करतायत की आम्हाला मृत्यूलोकाला यायचं. असं नेमकं आहे तरी काय या मृत्यूलोकामध्ये, आणि असं आहे तरी काय स्वर्गामध्ये की आपण स्वर्गामध्ये जायची इच्छा करतो. याचं कारण त्या स्वर्गामध्ये नेमकं आहे काय हे अजूनही आपल्याला माहीत. आणि स्वर्गातील लोक इथं येण्याची इच्छा करतात, त्याचं कारण मात्र स्वर्गातील लोकांना मात्र माहिती आहे. काय माहिती आहे तर त्याचं कारण असं आहे, मनुष्य जन्माचा हा फेरा चुकवण्याकरता लाभदायी असणारं मानवी शरीर हे फक्त मृत्यू लोकातच प्राप्त होत असतं. त्याचं कारण आहे, शास्त्रकार सांगतात, मोक्षाचा अधिकारी तो व्यक्ती ठरतो ज्याच्या मुखाला नामचिंतन घडतं. आणि नामचिंतन हे या शरीरात असतानाच घडतं. याची देही व्याकरणाच्या दृष्टिकोनातून चकारात्मक शब्द देऊन संत बोलतायत, याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. अनंत योन्या परमात्म्याने बनवल्यात, परंतु ज्ञान संपादन करण्याची ही जी शैली आहे
नामस्मरण करण्याची ही जी शैली हे फक्त मनुष्य देहाच्याच ठिकाणी आहे, इतर ठिकाणी ही सुविधा उपलब्ध नाही आणि त्याकरता मानवी शरीर असावं. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म, आम्हा मृत्यूलोकामध्ये आमचा जन्म व्हावा अशी इच्छा करतायत. पण मृत्यूलोकामध्ये का, तर त्यांचा हेतू सुद्धा त्यांनी दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करून टाकलेला आहे की नारायण नामे होऊ जीवनमुक्त, की आम्हाला नारायण या परमात्म्याचं नामचिंतन करू आणि या नामचिंतनाच्या माध्यमातून होऊ जीवनमुक्त. या जन्म मरणाचा फेरा चुकून टाकू आणि आम्ही जीवनमुक्त होऊ, दुसरं काय. आणि जीवनमुक्त होण्याकरताच या मानवी शरीराचा आधार सांगितला आहे. म्हणून एवढं दुर्लभ अशा प्रकारचं मानवी शरीर. सकाळी सकाळी काकडा आरती घेताना किती गोड चिंतन कानावर येतं नाही का. नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, एक नाही तर शतवर्षाची गणना. मग एवढं दुर्लभ असलेलं मानवी शरीर जर आपल्याला प्राप्त होत असेल, मग या शरीराचा काहीतरी उपयोग सांगितलं ना. या शरीराचा वापर काहीतरी चांगल्या कार्याकरता घडावा. पण अलीकडच्या काळामध्ये असं ट्रेंड निघालं की जो तो स्वतःला विद्वान समजायला लागला, आम्हाला कशाची गरज नाही, कशा करता परमार्थ असावा, कशा करता कीर्तन करावं, काय गरज आहे, उगाच वेळ वाया जातो, असे म्हणणारे लोक खूप भेटलेत. पण खरं सांगू दादा तुम्हाला, परमार्थ म्हणजे नेमकं काय. जीवन जगत असताना स्वतःला सहनशील बनवण्याकरता, स्वतःला परमार्थ करत असताना सहनशील बनवत असताना मानवी जीवनाचा आधारभूत असणारा परमात्मा याच्याशी एकनिष्ठ होण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ आहे. एकनिष्ठ व्हा. सहनशक्ती का, कारण तुम्ही थोडी कल्पना करा. 4 वर्ष संस्थेमध्ये शिकलेला विद्यार्थी आणि 4 वर्ष संस्थेमध्ये शिकलेला विद्यार्थी स्वतःला एवढा विद्वान समजतो कधी कधी की आपल्या एवढं ज्ञानी कोणी नाही. पण कल्पना करा, अगदी ज्ञानाचं प्रतिस्वरूप म्हणून आलेले ज्ञानोबा आहे, त्यांच्या वाटेला किती दुःख आलंय दादा. एवढं दुःख आलेलं असताना सुद्धा त्यांनी विरोध न करता सहन केलं. तुकोबारांनी विरोध न करता सहन केलं. नाथांनी विरोध न करता सहन केलं. अखिल संत मंडळींनी विरोध न करता सहन केलं. सहन कसं करावं हे शिकवतो तो परमार्थ. आणि अनुकूल परिस्थितीमध्ये परमार्थ लोक करतील, त्यामध्ये काही नवलही नाही. परंतु ज्यावेळेस विषम परिस्थिती असते, त्या विषम परिस्थितीमध्ये सुद्धा परमार्थ घडावा. आणि त्याकरता आपल्याला मानवी जीवनामध्ये आधार असणारा हा परमात्मा आणि त्या परमात्म्याचे प्रतिस्वरूप संत, त्या संतांचं वाङ्मय चिंतन श्रवण करणारे आदरणीय वैकुंठवासी आपटे साहेबांसारखे काही एक कीर्तिवंत पुरुष आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहण्याकरता भेटतात. खरं तर कुणाच्याही वाटेला हे जात नाही. आणि मला तर एक फार मोठं नवल वाटतंय की बऱ्याचशा कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती परमार्थिक असतो, त्या घरातली स्त्री परमार्थाला विरोध करते. एखादी स्त्री परमार्थिक असते तर व्यक्ती त्या परमार्थाला कधीतरी विरोध करताना दिसतो. पण नवल या आपटे कुटुंबाचं असं आहे की अगदी ज्येष्ठ व्यक्तीपासून तर घरातल्या लहान लहान मुलांपर्यंत सगळे या परमार्थाशी एकनिष्ठ आहेत. आणि मला 100% शाश्वती आहे की परमार्थिक मार्गावर वाटचाल केली म्हणजे विरोधक हे असतातच, अगदी कितीही विद्वान व्यक्ती असू द्या किंवा किती सामान्य टाळकरी असू द्या. पण आमच्या गुरुजींचं एक वाक्य सांगतो की जोपर्यंत स्वतःच्या फोटोवर हार चढत नाही, जोपर्यंत स्वतःच्या फोटोवर हार चढत नाही,
तोपर्यंत जीवनामध्ये कधीच हार मानायची नाही. आणि हार न मानता केला जाणारा हा जो परमार्थ आहे, हाच माणसाच्या उद्धाराला शेवटपर्यंत कारण ठरत असतो. तुम्हा आपल्या वाटेला दुःख काही नाही. तुकोबारायांच्या जीवनामध्ये आलेला विषम प्रसंग बघा. तुकोबारायांना या समाजातील लोकांनी एवढं छेडलं ना दादा, एवढं छेडलं की ज्या तुकोबारायांनी संपूर्ण जगतातील लोकांना हे दिव्य तत्वज्ञान दिलं. घरामध्ये असणारं अन्नधान्य जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेस संपूर्ण घराचा विचार न करता संपूर्ण जगताचा विचार केला आणि घरातील अन्नधान्य वाटप करून दिलं. त्याच तुकोबारायाच्या पत्नीला त्या अन्नासाठी लोकांची यात्रा संपवावी लागली. त्याच तुकोबारायांना कुठेतरी बोलावंसं वाटलं. निषेध नाही केला, विरोध नाही केला, फक्त मनातल्या भावना प्रकट केल्या, ज्या गाथ्याच्या माध्यमातून पाहायला भेटतात. गाथ्यामध्ये आलेलं एक प्रमाण आहे, काय खावे आम्ही कासया सांगाते, गावात राहावे कोण्या बडे, कोपला पाटील गावीची हे लोक, आता मज भीक कोणा झाली. इथपर्यंत तुकोबारायांना बोलावं लागलं. पण एवढं बोलत असताना सुद्धा तुकोबारायांनी या जगताच्या कल्याणाचेच बोल आपल्या मुखातून काढले. अहो, आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला परमार्थिक वाटचाल करत असताना एखाद्या व्यक्तीने जर विरोध केला ना, आयुष्यभराच्या परमार्थावर आपण पाणी फिरून टाकतो. पण आयुष्यभराच्या परमार्थावर पाणी न फिरवता जगताचं कल्याण कसं होईल अशीच इच्छा ठेवणारे जगद्गुरु तुकोबारायांनी या जगताला परत परत बोलावं की बाबांनो, शरीर बहुमूल्य आहे. या शरीराला इकडं तिकडं याचा वेळ न घालवता अनेक संतांचे प्रमाण आहेत. करा रे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका, जेणे नोहे जन्म यमास यातना, ऐस्या साधना करा काय. आपला अधिकार नसताना आपल्या समोर झोकलेत, लागून या पाया विनवितो तुम्हा, करे टाळी बोला मुखे नाम. बऱ्याच वेळेस प्रश्न निर्माण होतो, महाराज परमार्थाचा लाभ काय, परमार्थाचा फायदा काय. आमच्या गुरुजींच्या आश्रमामध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं, त्या वाक्याचा अर्थ आम्ही गुरुजींना ज्यावेळेस विचारला, म्हटलं गुरुजी या वाक्याचा अर्थ तरी काय. गुरुजींनी सांगितलं की आम्ही एकदा कर्नाटक यात्रेला गेलो होतो आणि कर्नाटक यात्रेला जात असताना एका स्मशानभूमीच्या जवळून आमचे गुरुजी गेलेत आणि स्मशानभूमीच्या जवळून जात असताना त्या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर एक वाक्य कोरलेलं होतं. ते वाक्य असं होतं, त्या प्रवेशद्वारातून जाणाऱ्या प्रेताला उद्देशून ते वाक्य होतं. ते स्मशानभूमीचं प्रवेशद्वार येणाऱ्या प्रत्येक प्रेताला विचारायचं, आना तो तुझे यही था लेकिन देर हो गई आते आते, आना तो तुझे यही था लेकिन देर हो गई आते आते, क्या कमाया तूने जिंदगी में आके, आखिर अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. त्यातल्या एका वाक्यावर गुरुजींनी अंडरलाईन केली, क्या कमाया तूने जिंदगी में आके. काय कमवलं तू आयुष्यामध्ये आल्यानंतर. शेवटी तुझेच व्यक्ती तुला अग्निसंस्कार करतील, निघून जातील, 13 दिवसापर्यंत रडतील आणि 13 दिवसापर्यंत रडल्यानंतर परत आपल्या कार्याला लागतील. दुसरं होणार तरी काय. परंतु गुरुजींनी अंडरलाईन केली, क्या कमाया तूने जिंदगी में आके. गुरुजींनी आश्रमामध्ये वाक्य लिहून ठेवलं, यही कमाया हमने जिंदगी में आके. आम्ही फक्त आमच्या जीवनामध्ये हेच कमवून ठेवलं आणि पुढे लिहिलं प्रश्नार्थक चिन्ह, काय कमवलं तर आम्ही परमात्म्याला कमवलं. योगियाच्या ध्यानी ध्याता ना तुळसी, असा तो परमात्मा आम्ही कमवून ठेवलाय. त्याला कधी कधी नवल नाही का वाटत. परमार्थ हा चिकित्सक भावनेनं करावा, अगदी चिकित्सक भावनेनं करावा. अगदी शेजारचा उठला कीर्तनाला जातोय म्हणून मी पण त्याच्यासोबत कीर्तनाला जायचं, शेजारचा उठून प्रवचन ऐकण्याकरता जातोय म्हणून आम्ही सुद्धा त्याच्या प्रवचनामध्ये जावं, असा परमार्थ कधीच नसावा. आम्हाला शिकवताना आमच्या गुरुजींनी सांगितलं,
40 अभंग पाठ केल्यापेक्षा 4च अभंग पाठ करावे, पण त्या 4 अभंगाची उंचीही तपासावी आणि त्या 4 अभंगाची खोलीही तपासावी, तर तुम्हाला त्या अभंगाचा विचारार्थ कळेल आणि त्या अभंगाचा आनंद सुद्धा तुम्हाला घेता येईल. अन्यथा शाब्दिकाचे काम नाही येते, फक्त शब्दपाठ होती. शब्दपाठ करू नका, त्यातली मार्मिकता जाणा. ज्ञानोबाने या ओवीच्या माध्यमातून तीच मार्मिकता तुमच्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत की स्वतःला एक कापड समजा, कापड. आणि कल्पना करा की कापड ज्याप्रमाणे कधीही जीर्ण होऊ शकतं, तसं हे शरीर आपल्याला कधीही सोडावं लागू शकतं. म्हणून जीर्ण होणारा कापड जसा आपण चांगल्या प्रतीने वापरतो, त्याचा चांगल्यात चांगला वापर करून घेतो, त्याप्रमाणे या शरीराचा सुद्धा चांगल्यात चांगला वापर आपल्याला करून घेता आला पाहिजे. स्वतःला एक परमार्थातलं ब्रँड बनावा, सांसारिक जीवनातलं ब्रँड बनावा. कारण एक लक्षात ठेवण्यासारखी एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असं सांगेल मी तुम्हाला की बऱ्याच वेळेस परमार्थापासून वंचित राहणारे लोक कुठेतरी हा विचार करतात की आम्ही परमार्थ करण्याची इच्छा महाराज आमच्या हृदयामध्ये आहे, पण काय करावं, संसार आहे. दादा खरं सांगू, सकल संतांची जीवनातल्या बऱ्याचशा संतांनी आपला संसारही नेटका केला आणि परमार्थही त्यापेक्षा नेटका केला. ब्रँड कशाला म्हणतात? एक इंग्रजीमध्ये असं वाक्य आलेलं आहे, फॅक्ट ऑफ लाईफ. म्हणजे एक फॅक्ट बघा आयुष्याची कशी आहे. फॅक्ट ऑफ लाईफ, 7 ॲपल 16 रुपीज अँड ॲपल 7 16,000 रुपीज. त्याचा सांगायचा अर्थ असा आहे, फॅक्ट ऑफ लाईफ, आयुष्याची तडजोडणी करत असताना परिस्थिती बघा माणसावर कशी येते. 7 ॲपल म्हणजे 7 सफरचंद विकत घेतले तर 60 रुपयाला येतात, आणि तेच जर ॲपल 7 म्हणजे 7 सिरीजचा जर आयफोन विकत घेतला तर तो 60 रुपयाला नाही तर 60,000 रुपयाला येतो. याचं कारण काय? मॅटर ऑफ पोझिशन. फक्त त्याची आत्ताची असणारी अवस्था ही फक्त त्याची किंमत ठरवत असते. जीवनामध्ये काहीतरी करत असताना आपण मोठं होतोय, मोठं होण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पण अडचण अशी आहे, आम्ही मोठं होतोय पण दुसऱ्याला लहान करून. दुसऱ्याला लहान करतो, नंतर आम्ही कुठेतरी मोठं होण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी एखाद्या व्यक्तीचं कीर्तन चालू असावं, त्याचं प्रवचन चालू असावं, जवळजवळ 50, 60, 70, 80, 100 लोक त्याच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी उभे असावे, आणि दुसरा एखादा कोणीतरी कार्यकर्ता त्या ठिकाणी यावा, किंवा एखादा कोणीतरी कीर्तनकार प्रवचनकार यावा. त्याला असं वाटावं सहज मनामध्ये, जर तो खरा परमार्थिक असेल तो विरोध करणार नाही, पण तो जर फक्त टीका टिप्पणी करणार असेल तो फक्त हेच सांगणार, याच्यापेक्षा चांगलं प्रवचन तर मी करतो. त्याचं काय, तो तर असं आहे, तो तर तसं आहे. अरे चुक्या नाही करायच्या. आळंदीमध्ये आदरणीय अशोक महाराज इदगे गुरुजी राहतात. गुरुजींचं कीर्तन मी महाशिवरात्रीला एक वेळेस ऐकलं होतं. त्यांच्या कीर्तनामध्ये एक वाक्य ऐकलं होतं, ऊंचा उड़ने के लिए पंखों की जरूरत तो बस पंछियों को होती है. ऊंचा उड़ने के लिए पंखों की जरूरत तो बस पंछियों को होती है. इंसान तो जितना नीचे झुकता है उतना ही ऊपर उठ जाता है. वर आकाशात उडण्याकरता म्हणजे भरारी घेण्याकरता सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास पंखाची आवश्यकता ही पक्ष्यांना असते. पण माणसाला जर उंच शिखर गाठायचं असेल, त्याला उंच उडण्याची गरज नाही किंवा पंखाची गरज नाही, त्यांनी फक्त नम्र होण्याकरता शिकावं. तो आपोआप उंच शिखरवर जाऊन बसतो. आणि नम्र होण्याकरता आम्हाला शरीराची गरज आहे, आणि नम्र होण्याकरता शरीराच्या माध्यमातून परमार्थ सुद्धा घडण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण नम्र कसं व्हावं, का व्हावं, कशा करता व्हावं हे शिकवते तोच परमार्थ आहे. आणि आपण बरेच वेळेस बरेच प्रमाण ऐकून जातो, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. मल्टीमीडियाचा जमाना आहे.
मल्टीमीडियाच्या माध्यमातून मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर या सगळ्यांच्या माध्यमातून जग एवढं परिवर्तित झालं की आम्ही गावाच्या पलीकडच्या लोकांना मित्र बनवलं, तालुक्याच्या पलीकडच्या लोकांना मित्र बनवलं, जिल्हा, राज्य, देशाच्या पलीकडच्या लोकांना मित्र बनवलं. खंत फक्त एवढीच आहे, आमच्या स्वतःच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा ज्या वेळेस आम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते, ती रिक्वेस्ट आम्ही अजूनही ॲक्सेप्ट करत नाही. याच्याहून आपली मानसिक पातळी आपल्या लक्षात येते. देशाच्या पलीकडच्या लोकांना तुम्ही मित्र बनवलं आहे, पण ज्या दिवशी तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही पेंडिंगमध्ये ठेवतात, त्याच दिवशी तुमचा पराभव हा निश्चित असतो. दुसऱ्याने काढलेले फोटो, दुसऱ्याने ठेवलेले स्टेटस आपण स्क्रीनशॉट काढून आपल्या व्हॉट्सअप, फेसबुकला स्टेटस ठेवतो. पण कधीतरी असं कार्य करा की आपलं कार्य पाहून लोकांनी आपल्या कार्याचा स्टेटस त्यांच्या व्हॉट्सअपला ठेवावा, आपल्या कार्याचा फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुकला अपलोड करावा. ज्याप्रमाणे आज या ठिकाणी आपटे परिवारांचं कार्य पुण्यामधलं आहे, पण अजूनही कार्य पुण्यातलं असलं तरी सुद्धा प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे कार्य चालू आहे. त्याचं कारण काय? त्यांनी दुसऱ्याचे स्टेटस नाही लावले, त्यांनी स्वतःचा स्टेटस असा बनवून टाकला की आज इतर लोक त्यांचा कार्यक्रम साजरा करत आहेत. म्हणून स्वतःचा स्टेटस चांगला बनवा. भगवान परमात्मा, शरीर, परमार्थ, परमार्थिक मार्ग ह्या गोष्टी बोलण्याकरता खूप सोप्या असतात, परंतु मानवी जीवनामध्ये खरं तर एक सांगू का तुम्हाला, अजूनही लोक परमार्थाकडे वळत नाही. याचं कारण काय? याचं कारण फक्त अज्ञान आहे. आणि ज्ञान संपादन करून परमार्थ करण्याकरता अज्ञान संपवावं लागतं. ज्ञानाचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असेल तर तो शत्रू म्हणजे अज्ञान आहे. त्याला कधीही तुम्ही प्रबोधन करा, कधीही तुम्ही त्याला मार्गदर्शन करा, तो तुम्हाला एवढंच सांगणार. तो काय सांगणार? त्याच्या 4 वर्षाआधी माझा जन्म झालेला आहे, त्याच्यापेक्षा 4 पावसाळे मी पाहिलेले आहेत. दादा सांगू तुम्हाला, ॲटिट्यूड नावाचा शब्द जवळजवळ सगळ्यांच्याच कानाला आलेला आहे. ॲटिट्यूड म्हणजे नेमकं काय? ॲटिट्यूड प्रत्येक व्यक्तीच्या जवळ सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे. मग तुम्ही म्हणाल परमार्थ आहे तरी कशा करता? परमार्थ फक्त एवढ्या करताय, ॲटिट्यूड सामान्य व्यावहारिक माणूस सुद्धा दाखवतो, ॲटिट्यूड परमार्थिक मार्गातला माणूस सुद्धा दाखवतो. फरक फक्त एवढाच आहे, सामाजिक व्यावहारिक जीवनामधला व्यक्ती ॲटिट्यूड मस्तीत दाखवतो आणि परमार्थिक मार्गामधला व्यक्ती तोच ॲटिट्यूड शिस्तीमध्ये दाखवतो. आणि हा ॲटिट्यूड शिस्तीमध्ये दाखवण्याकरताच परमार्थिक जीवन माणसाला असावं. कशाकरता असावा परमार्थ? त्याचं अजून एक देखणं उदाहरण जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील एक गोड अभंग आलेला आहे. पिकलिया शेंदे कुडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. परमार्थिक जीवनाचा सगळ्यात मोठा फरक काय असतो? एक शेंदाड असते, शेंदाड, शेरणी ज्याला आपण म्हणतो. ती शेरणी शेतामध्ये आल्यानंतर तिची सुरुवातीची अवस्था परिवर्तन झाल्यानंतरचा जो भाग आहे तो तुकोबारांनी या ठिकाणी वर्णन केलेला आहे. पिकलिया शेंदे कडूपण गेले. पण तुकोबारांना नेमकं सांगायचं तरी काय? काही प्रश्न निर्माण होतात. शेरणी ही ज्या वेळेस त्या वेलाला लागते त्यावेळेस तिची पूर्वार्धाची अवस्था असते की ती हिरव्या रंगाची असते. तिचा टणकपणाचा विचार केला तर ते अत्यंत तीव्र कठीण असते. तिला तोडण्याचा प्रयत्न केला तर अगदी तोडत असताना वेल उपटून हातात येईल एवढी क्लिष्टता, एवढी कठीणता त्या वेलामध्ये आणि तिच्या जॉईंटमध्ये असते. तिच्या चवीचा विचार केला तर ती कडवट असते, कडू लागते. परंतु तुकोबाराय म्हणतात पिकलिया शेंदे. ती शेरणी ज्यावेळेस पिकते ना त्यावेळेस त्या शेरणीचा रंग हिरवा न राहता त्या शेरणीचा रंग पिवळा किंवा लाल होतो. त्या शेरणीची चव कडवट न राहता आता ती शेरणी गोड लागायला लागते.
ती शेरणी आता टणक न राहता नरम होते. तिला वेलापासून तोडण्याची गरज नाही. ती वेलाचा संग आपोआप टाकून देते. तुकोबारायची, ज्ञानोबारायची, अखिल संत मांडियडेची चिकित्सा बघा किती गोड आहे, की सामान्य व्यवहारातला माणूस कधीच कल्पनाही करू शकत नाही. एवढं बारीक आणि तंतोतंत या ठिकाणी तुकोबारायांनी हा समन्वय जोडलेला आहे. पिकलिया शेंदे कडूपण गेले. ज्याप्रमाणे शेरणी पिकल्यानंतर कडूपण निघून जातं, तैसे आम्हा केले पांडुरंगे. आम्हाला पांडुरंगानं तसंच केलं. काय केलं पांडुरंगाने? तर तोच पांडुरंग या संतांच्या माध्यमातून ज्या वेळेस आमच्यापर्यंत आला, आम्हाला संत संगती प्राप्त झाली, त्यावेळेस संतांनी आम्हाला सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत आमच्या डोक्यामध्ये उतरवला, की बाबांनो, अरे वैर करायचं तरी कशा करता, परमार्थ करा. आणि परमार्थ करत असताना सुद्धा सगळासी येथे आहे अधिकार, सगळ्यांना घेऊन परमार्थ करा. विरोध करायचा तरी कशा करता, कारण मानवी शरीर हे चिरकाल आपल्याकडे राहणारं नाही आहे, म्हणून विरोध करायचं तरी कशा करता. विरोध नका करू, परमार्थ करा. नामचिंतनामध्ये स्वतःचा वेळ घालवा. आणि हे सगळं केल्यानंतरची अवस्था जी आहे, तैसे आम्हा केले पांडुरंगे. आम्हाला पांडुरंगानं हेच शिकवलं, की बाबांनो, नको त्या गोष्टीमध्ये वेळ घालवल्यापेक्षा, तुकोबर याचा एक अजून अभंग आहे, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या. जर हातपाय हलवून कर्म करायचीच असतील, मग नको ते कर्म करून पापी लोकांच्या यादीमध्ये गेल्यापेक्षा चांगले कर्म करून पुण्यवंताच्या यादीमध्ये जायला अडचण तरी काय. चांगले कर्म करायचे ना. श्रीमद भागवतामध्ये एक उदाहरण आलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाल्यावस्थेमध्ये असताना स्वतःच्या वडिलांना म्हणजे नंदबाबांना उपदेश करताना म्हणतात, ज्यावेळेस नंदबाबा गोवर्धनाची पूजा करण्याकरता जातात, त्यावेळेस भगवान परमात्मा त्यांना कारण विचारतात. उत्तर दिल्यानंतर परत भगवान परमात्मा म्हणतात, बाबा तुम्ही म्हणतायत की आपण इंद्रदेवाची पूजा अर्चना करायला पाहिजे का, तर आपल्याला दूध दही या सगळ्या पदार्थाचं प्राप्तीकरण देणारी गौ माता जी आहे, या गायीकरता निर्माण होणारं पाणी, या गायीकरता निर्माण होणारा चारा हे इंद्रदेव आपल्याला देतात. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काढलेलं गोड वाक्य आहे. भगवान परमात्मा म्हणतायत, बाबा तुम्ही म्हणू तरी, हे म्हणताय तरी काय, कारण शास्त्रविधान आहे. भगवान परमात्म्याचं वाक्य आहे, कर्मणा जायते जंतु कर्म नैव विलीयते, सुखम दुःखम भयम क्षेमम कर्म नैवाभिपद्यते. भगवान म्हणतात, बाबा कर्मणा जायते जंतू, प्रत्येक जीव जंतू आपापल्या कर्माप्रमाणे जात असतो, येत असतो, आणि त्याच्या जीवनातले जे कर्म आहेत, हे कर्मच त्याला सुखम दुःखम भयम क्षेमम, सुख असेल, दुःख असेल, भय असेल, क्षेम असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी जे कर्म केलेले आहेत त्या कर्माच्या अधीन असतात. आणि इंद्रदेव जरी असला तरी इंद्रदेवाचं कार्य आहे, इंद्राकडे दिलेलं हे एक विशिष्ट डिपार्टमेंट आहे, ही त्यांची जबाबदारी आहे. जबाबदारीने हे कार्य त्यांना पाडावं लागत आहे. पण आपली जबाबदारी आहे, ज्या गोवर्धनाच्या माध्यमातून आपल्याला हा चारा प्राप्त होतो, त्या गोवर्धनाची पूजा आपल्याला करायला पाहिजे. याचा अर्थ आपल्या वाटेला आलेलं हे जे काही कार्य आहे, या कार्याचा ज्यावेळेस विस्तार होत असतो, या विस्ताराच्या माध्यमातून संघटित झालेले लोक असतात, या परमार्थिक मार्गावर वाटचाल करत असताना एकत्रित झालेले लोक असतात. या लोकांनी व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे न पाहता एक सात्विक दृष्टिकोनातून आपल्याकडे पाहावं, याकरता परमार्थ. सोपं उदाहरण, अगदी सोपं उदाहरण तुमच्या समोर मांडतो. आज पुण्यामध्ये राहणारे लोक दाताड्यामध्ये राहणारे एखाद्या सामान्य कीर्तनकाराचं प्रवचन सध्या ऑनलाईन ऐकतायत. काय कारण? माझ्या वयाचे कितीतरी मुलं आज गावामध्ये फिरत असतील. कारण फक्त काय? कारण फक्त एकच, देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. देवाला आपलंसं म्हणा. देवाला आपलंसं म्हटल्यानंतर जग आपोआप तुम्हाला आपलंसं म्हणतं. दुसरं काही करण्याची गरज नाही.
संतांनी आपल्या वाटेला दिलेली जी परंपरा आहे, ही परंपरा आपण व्यवस्थित जर जोपासली, एक सांगू का तुम्हाला, संत परंपरेमध्ये तुमचं आपलं जीवन जात आहे, संत परंपरेमध्ये आपलं जीवन जात आहे, आणि संतांची परंपरा ही कशा करता असावी याचं एक गोड उदाहरण तुमच्या समोर मांडतो. सध्या आपण ज्या युगामध्ये जगतोय, या युगामध्ये दोन गोष्टीची नितांत गरज आहे, संत आणि वसंत. वसंत म्हणजे ऋतू. कारण या जगतावर अनन्य उपकार हे संतांचे आहेत, आणि या जगतावर अनन्य उपकार हे शेतकऱ्यांचे आहेत. संत आणि वसंत यांची नितांत गरज आहे. कशा करता? कारण जेव्हा वसंत ऋतू येतो त्यावेळेस प्रकृती बदलते. ज्यावेळेस वसंत ऋतू येतो त्यावेळेस प्रकृती बदलते, आणि ज्यावेळेस संत येतात त्यावेळेस संस्कृती बदलते. संत आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र परिवर्तन घडवून आणतात. संत म्हणजे सामान्य नाही दादा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाशी बोलताना एक वेळेस असं वाक्य काढलेलं आहे. संत म्हणजे नेमकं काय? तर भगवान परमात्मा बोलतात, संत केवळ कृपेचे दीप, संत ते माझे निज स्वरूप, या लागे सत्संग फिटे पाप होती निष्पाप साधक, निष्पाप करोनी साधकासी, ब्रह्मस्वरूपता देती त्यासी, ऐसे कृपाडुवत्व साधुसी, जाननेसी ऐसे उद्धवा. उद्धवा, संत केवळ कृपेचे दीप, संत ते माझे निज स्वरूप. संत म्हणजे माझं निज स्वरूप आहे. एवढंच काय, ऐसे कृपाडुत्व साधूसी, एवढी कृपादृष्टी त्यांच्या या दिव्य दृष्टीमध्ये आहे की ब्रह्मस्वरूपता देती त्यासी. सामान्यातला सामान्य व्यक्ती त्यांच्या संगतीला जाऊ द्या दादा, त्यांना ब्रह्मस्वरूप करण्याचं एवढंच काय दादा, आमच्या संतांचं सामर्थ्य काय बोलावं. आज तुम्ही आपण या जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्या गोष्टी सहज घेतात, अलीकडच्या काळामध्ये लोकांकडे, म्हणजे पूर्वी लोकांकडे पैसा नावाचा विषय लवकर दिसत नव्हता. अलीकडच्या काळामध्ये सहज पैसा प्रत्येकाच्या जवळ आहे, सहज आहे. समाधान नाही तो विषय वेगळा आहे, पण पैसा मात्र प्रत्येकाकडे आहे. परंतु सांगू तुम्हाला, पूर्वीच्या काळामध्ये पैसा जरी नव्हता तरी समाधान मात्र प्रत्येकाकडे होतं. आज पैसा भरपूर झाला पण समाधान मात्र कोणाकडे पाहण्याकरता भेटत नाही. मी असे काही उदाहरणं बघितलेले आहेत माझ्या कमी वयामध्येच, की जिथं आम्ही कार्यक्रमाला जातो तिथं लोक म्हणतात, महाराज काय करावं एवढ्या संपत्तीचं, भरपूर काही आहे, भरपूर काही आमच्या जीवनामध्ये आहे, पण समाधान नाही. एकदा तर मी ज्या ठिकाणी कार्यक्रमावर गेलो होतो त्या कार्यक्रमामध्ये एक वेल क्वालिफाईड मुलगा, वेल क्वालिफाईड, ज्यांच्या घरामध्ये वादविवादाचं वातावरण तयार झालं, आणि त्यानं एक वाक्य काढलं, लिव्ह मी अलोन. लिव्ह मी अलोन. आता मी जरी जास्त शिकलो नसलो तरी थोडं TV सिरियल पाहून तेवढ्या वाक्याचा अर्थ कळतो. लिव्ह मी अलोन म्हणजे मला तुमच्यामध्ये नाही राहायचं, मला थोडंसं एकांताची गरज आहे, मला सध्या तरी एकांतामध्ये राहू द्या. आणि लिव्ह मी अलोन हे वाक्य ऐकता मला जगद्गुरु तुकोबारायांचं एक गोड प्रमाण आठवलं, की खरंच तुकोबाराय म्हणजे काय हो. तुकोबाराय म्हणजे एक शास्त्रज्ञच आहे. किती गोड जगद्गुरु तुकोबारायांनी एक सिद्धांत मांडून ठेवला होता. 450 वर्ष आधी तुकोबारायांनी जे बोलावं ते आज आम्ही लिव्ह मी अलोन म्हणून बोलतो. तुकोबारायांचा एक गोड अभंग आहे. पूर्वी रेडिओ होते आणि रेडिओच्या माध्यमातून गोड गोड भावगीतं, भक्तिगीतं आम्हाला ऐकायला भेटायचे. तुकोबारायांचं एक गोड अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. याच अभंगातलं दुसरं चरण तुकोबाराय किती गोड पद्धतीनं मांडतायत. येणे सुखे रुचे
एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत. वृक्ष बल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्ष बल्ली आम्हा सोयरी वनचरे. तुकोबाराय म्हणतात, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, हे जे वृक्ष आहेत हेच आमचे सखे सोयरे आहेत. का? एकांताचा वास, येणे सुखे म्हणजे सुखानं रुचतो सुद्धा एकांताचा वास. का? अहो, लोकांतामध्ये राहिल्यानंतर कदाचित एखादा चांगला वेल क्वालिफाईड व्यक्ती पाहिल्यानंतर सहज मनामध्ये इच्छा निर्माण व्हावी, मी सुद्धा शिकलो असतो, मी सुद्धा एवढा मोठा इंजिनियर झालो असतो, मी सुद्धा बिल्डर झालो असतो. नाना प्रकारच्या इच्छा निर्माण होतात. एखादा व्यक्ती वाईट लोकांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्याचे दोष तो आत्मसात करतो. तुकोबाराय म्हणतात, पण एकांताचा जर सहवास तुम्ही घेतला तर नाही गुण दोष अंगायेत, ना गुण अंगामध्ये येत ना दोष अंगामध्ये, अगदी स्वच्छंद गतीनं निर्मळ जीवन आपलं असतं. रामकथा सांगत असताना बऱ्याच वेळेस आम्ही एक विषय मांडत असतो. संत हे एकांतात का राहतात? कारण त्यांना परमात्म्याच्या स्वरूपाचा फक्त आनंद घ्यायचा असतो. तुझ्या स्वरूपी सदा आनंद अनुभवती, संत स्वच्छंद तुझ्या स्वरूपी सदा आनंद. तुझ्या स्वरूपामध्ये जो आनंद आहे हा आनंद त्रैलोक्यामध्ये कुठंच नाही. म्हणून तुझ्या स्वरूपाचा आनंद घेण्याकरताच आमचं जीवन एकांतामध्ये परमार्थाकरता असतं. पण तरी सुद्धा आमच्या संतांची केवढी मोठी कृपा आहे. स्वतःच्या संसाराची राख रांगोळी झाली. तुकोबाराय म्हणतात, जाडोनी संसार बैसलो अंगणी, पण तरी सुद्धा तुम्हा आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलं की बाबांनो, अरे तुम्ही संसारिक आहेत ना, असू द्या, तुमचा संसार तुम्ही नेटका करा. फक्त बाबांनो, माझी एकच इच्छा आहे, तुमचं कामही नेटकं करा, पण हे करत असताना परमार्थ सुद्धा नेटका करा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाची. तुमच्या जीवनामध्ये विशिष्ट परिवर्तन घडण्याकरताच परमार्थाची नितांत गरज आहे. लोक गेल्यानंतर म्हणतात, अरे किती चांगला व्यक्ती आहे, याच्या जागी 100 मेले असते तर परवडलं असतं, पण या व्यक्तीची नितांत गरज समाजाला होती. का बोलतात असं? कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये तसे कर्म केलेले आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा तसे कर्म घडावेत. परमार्थापासून, संतांपासून, देवापासून आपण वंचित न राहावं, याकरता तीव्र जिज्ञासा, तीव्र इच्छा मनामध्ये असावी. सगळ्या गोष्टी घडतायत बघा. किती नवल कधी कधी असतं ना. बरेचसे लोक पाहण्याकरता भेटतात जे परमार्थ करतायत, पण आनंद करता नाही, फॅशन म्हणून परमार्थ करतायत. एक गोड निरीक्षण मी केलेलं आहे. भाकर आणि चपाती ही रोजच्या उदरनिर्वाहातली एक वस्तू आहे. फरक फक्त एवढाच आहे, ती भाकर मिळावी. मानवी जीवनामध्ये बघा किती गोड आणि सुंदर बोलतायत. भाकर ही एकच असते, पण ती मिळण्यासाठी जो धावतो त्याला गरीब म्हणतात. भाकर एकच आहे, पण ती मिळवण्यासाठी जो धावतो तो गरीब, आणि तीच भाकर पचवण्याकरता जो धावतो त्याला श्रीमंत म्हणतात. जो पचवण्याकरता धावतो तो पॅशनने परमार्थ करतो, आणि जो मिळवण्याकरता धावतो तो खरा परमार्थिक असतो. काय आनंद आहे दादा. एकीकडे 10 रुपये कोणाकडे दिले म्हणून त्या 10 रुपयाचा तंतोतंत विचार करणारे लोक ज्यावेळेस आषाढी कार्तिकीची वारी येतात ना, त्यावेळेस याची कल्पना कधी डोक्यामध्ये सुद्धा त्यांच्या येत नाही की मी गेल्यानंतर शेताचं कसं होईल, मी गेल्यानंतर या कुटुंबाचं कसं होईल, मी गेल्यानंतर यांच्याकडचं लक्ष दुर्लक्षित होईल का, याचा तीड मात्र विचार डोक्यामध्ये येत नाही. का?
घालोनिया भार. त्या परमात्म्यावर संपूर्ण भार घातला. देवा, वर्ष संपलं, आता तुझी भेटीची वेळ आली. कारण ज्याप्रमाणे तुझी जबाबदारी तू पार पाडली आहे ना देवा, आम्हाला सगळं तू दिलंय, त्याप्रमाणे आमची सुद्धा जबाबदारी आहे. ज्यावेळेस वारकरी वारीला निघतो ना दादा, एवढा गोड प्रसंग सांगतात. सामान्य वारकरी सामान्य वेशभूषेमध्ये जरी दिसत असला ना, त्याचा भाव बघा किती गोड असतो. कदाचित त्याचा हरिपाठ नसेल, परंतु त्याच्या भावना एवढ्या तीव्र असतात. त्या भावना एका अभंगामध्ये पाहण्याकरता आपल्याला भेटतात. तुकोबा बोलतात, भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागे जीवा लागली से आस. भेटण्याची आस, तुला भेटण्याची आस लागलेली. मग तुम्ही म्हणाल, महाराज आमच्याकडे तेवढा वेळ नसतो, आम्ही पंढरपूरला जाऊ सुद्धा शकत नाही. नका जाऊ. ज्या ठिकाणी राहतात ना, त्या ठिकाणी पंढरपूर तयार करा. पाण्याचा एकच थेंब, पाऊस चालू झाला, चूल पेटलेली आहे, चुलीवर तवा ठेवलेला आहे, त्या ताव्यावर पडलेला थेंब त्याच ठिकाणी संपून जातो. तोच थेंब पाऊस चालू असताना एखाद्या शिंपल्यामध्ये पडू द्या, त्याचा मोती होतो. पाऊस तोच आहे, थेंब तोच आहे, त्याच पावसातला थेंब आहे, फरक फक्त संगतीतला आहे. अशा व्यक्तीच्या संगतीमध्ये राहा की ज्या संगतीमध्ये गेल्यानंतर स्वतः प्रतिस्वरूप पंढरपूर स्वतः होऊन जा. असे काही साधक या जगतामध्ये आपल्याला पाहण्याकरता भेटतात की या दुर्मिळ शरीराचा उपयोग करत असताना त्यांना माईकची गरज नाही, त्यांना समोर श्रोत्यांची गरज नाही, त्या लोकांना अगदी कसलीच गरज नाही. एक पद मी माझ्या जीवनामध्ये ऐकलेलं आहे. रचना कोणाची मला माहीत नाही, पण तरी सुद्धा खूप गोड वाटलं म्हणून पाठ करून टाकलं. त्यांचं असं म्हणणं आहे, शरीर म्हणजे एक प्रकारचा विणा आहे, विणा. आणि या विण्यामध्ये चालणारा हा जो श्वास आहे, हा श्वास म्हणजे एक प्रकारचा तार आहे. प्रत्येक श्वासा परत छेडल्या जाणारा विणा ज्यावेळेस परमात्म्याचं नामचिंतन करतो ना, त्यावेळेस फार गोड अशा प्रकारे परमात्म्याच्या नावाची एक संगती तयार होते. पदाचे शब्द असे आहेत, तन तंबोरा तारे मन, अद्भुत है ये साध, हरि के स्वर से बज रहा, हरि की है आवाज. तन के तंबूरे में से, तन के तंबूरे में से सांसों की तार बोले, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. अब तो इस मन के मंदिर में प्रभु का हुआ बसेरा, प्रभु का हुआ बसेरा. मगन हुआ मन मेरा छूटा, जन्म जन्म का फेरा, जन्म जन्म का फेरा. प्यासी दो अखियों में, प्यासी दो अखियों में सुर का श्रृंगार बोले, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. ज्याला खरंच मनापासून परमार्थ करण्याची इच्छा असते ना मंडळी, खर तर त्याला कुठल्याच गोष्टीची गरज नाही. आमची अडचण अशी आहे, जेवढं बोललं ना या विषयावर तेवढं कमीच वाटतं. अलीकडच्या काळामध्ये धर्म, संस्कृती, परमार्थ ह्या गोष्टी करण्याकरता फार हृदयाला कठीण करावं लागतं, फार हृदयाला कठीण करावं लागतं. कारण अलीकडची संस्कृती अशी झाली आहे बघा ना, परमार्थामध्ये एवढा आनंद असताना परमार्थाला विरोध करणारे आपल्याला नेहमी करता पाहण्याकरता भेटतात, पण त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करावं लागतं. पण वाईट या गोष्टीचं वाटतं
प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक अगदी ट्युशन क्लासपासून तर सगळ्याच्या सगळ्या संस्थांमध्ये सकाळी सकाळी लाल कपडे घालून येणारा सांता क्लॉज हा प्रतिवर्षी सगळ्यांना आठवतो. पण भारतीय संस्कृतीची, ज्ञानाची जोपासना करून सकाळी सकाळी वासुदेव आला हो, वासुदेव आला म्हणणारा आमचा वासुदेव मात्र लोकांना आज डोळ्यासमोर कधी दिसत नाही. आज लोकांना त्यांचं स्मरण सुद्धा होत नाही. ज्यांनी या समाजामध्ये एवढी क्लिष्टता स्वतः सहन करून घेतली आणि सहन करून सुद्धा जगताच्या समोर मांडलं. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. पण चूक लोकांची नाही, कारण लोक आज व्यवहार परमार्थ करतात तर या सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी फायदा पाहतात, पण फायदा करता परमार्थ नाही. स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानद्वारा आयोजित ही सेवा आहे, म्हणून स्वामी समर्थांच्या जीवनातला एक प्रसंग आठवला. स्वामींना काही लोकांनी प्रश्न केला. म्हटले, महाराज परमार्थाचा फायदा काय? प्रश्न असा होता, स्वामी परमार्थाचा फायदा काय? स्वामींनी एवढं गोड उत्तर दिलं. स्वामी म्हटले, तुम्हाला म्हणायचं तरी काय? काय नाही म्हटलं स्वामी, आमच्या मनामध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न निर्माण होतो की प्रत्येक येणारे संत, प्रत्येक येणारे कीर्तनकार, प्रत्येक येणारे प्रवचनकार कीर्तनाच्या परमार्थाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सांगतात, परमार्थ करा, परमार्थ करा, परमार्थ करा, सत्संगती करा. याचा फायदा तरी काय? स्वामींनी गोड उत्तर दिलं, दादा जिथं फायदा असतो तिथं परमार्थाचं काम तरी काय? जिथं फायदा असतो तिथं संतांचं काम तरी काय? जिथं फायदा असतो तिथं देवाचं काम तरी काय? कारण हे सगळे मार्ग, परमार्थक मार्ग असू द्या, संतांची संगती असू द्या, चांगल्या लोकांची संगती असू द्या, हे तुम्हाला फायदा करून देतात. लाभ पायी उत्तम उत्तम लाभ सुद्धा करून देतात. परंतु जो लाभ, जो फायदा तुम्हाला अपेक्षित आहे तो फायदा कधीच इथे होणार नाही. इथं तो फायदा होईल जो फायदा कितीही पैसा खर्च केला तरी सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार नाही. तो लाभ या ठिकाणी प्राप्त होत असतो. काय लाभ प्राप्त होतो? सोपं उदाहरण मी तुम्हाला आधी बोलून दाखवलं की एक सामान्य 28-30 वर्षाच्या प्रवचनकारांनी त्यांच्या गावातून प्रवचन करावं आणि 80-90 वर्षांच्या लोकांनी त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन हे प्रवचन तेवढ्याच आनंदाने श्रवण करावं. आज 28-29-30 वर्षाच्या मुलाचं प्रवचन ऐकून त्यांनी आनंद व्यक्त करावा, त्यांनी एखादा फोन लावावा, त्यांनी बोलावं, महाराज खूप छान बोललात हो तुम्ही. आज एवढ्या मोठ्या अधिकारी लोकांनी वयाच्या 28व्याच वर्षी आम्हाला फोन करून बोलावं की महाराज खूप छान बोलतात. याच्यापेक्षा मोठी श्रीमंती काय असणार आहे? तुमच्या जीवनामध्ये कितीही शिका, कितीही मोठे व्हा, परंतु याच्यापेक्षा मोठी श्रीमंती आपल्याला कधी प्राप्त होणार आहे? आणि ही श्रीमंती प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे परमार्थिक मार्ग आहे. आपटे परिवारांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, सेवा प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर आज कल्पना करा, त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ या कार्यक्रमाचं आयोजन आहे. मी असे कितीतरी लोक तुम्हाला दाखवतो की जे 5 दिवसाची तेरवी करतात आणि एकदा तेरवी झाल्यानंतर 5 वर्ष जाऊ द्या, 50 वर्ष झाली तरी त्या लोकांचं स्मरण होत नाही. आणि माझ्या अनुभवामध्ये कितीतरी लोक असे आहेत की ज्यांनी 30-30 वर्षापासनं त्यांच्या वडिलोपार्जित चालत असलेली परंपरा आत्तापर्यंत चालवली आहे. हे सामान्य वर्गातले लोक. आणि जर विशिष्ट पारमार्थिक प्रवर्गातले लोक पाहिले तर मग तो त्यांची शेकडो वर्षाची परंपरा चालवणारे लोक सुद्धा आपल्याला पाहण्याकरता भेटतात. मला सांगायचं फक्त एवढंच आहे, ज्ञानोबराय बोलतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन ओढीजे. अरे जसं कापड घेतल्यानंतर ते कधीतरी जीर्ण होतं, ते कधीतरी त्यागावं लागणार. तुम्ही भ्रमामध्ये जीवन जगू नका. तैसे आपलं सुद्धा जीवन तसंच जात आहे. तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाते. तसं या जीवाला सुद्धा कधीतरी या शरीररूपी वस्त्राचा त्याग करावा लागणार. मग जन्म मिळाल्याच्या नंतर आणि या शरीररूपी वस्त्राचा त्याग करण्याच्या आधी काहीतरी असं कर्म करा की ज्या कर्माच्या माध्यमातून जगतामध्ये आपली कीर्ती ही अजरामर राहील. आणि कीर्ती ही अजरामर राहण्याकरता पारमार्थिक जीवन अत्यंत गोड जीवन आहे. तुम्ही म्हणाल महाराज मग काही लोकांनी आपलं जीवन, आपली नोकरी, व्यवसाय आणि एखाद्या स्वामी समर्थ प्रतिष्ठानसारख्या प्रतिष्ठानाच्या ठिकाणी जर एकाच ठिकाणी आम्ही आमची जीवन व्यतीत केली
तर आमच्यानं परमार्थ होईल का? खरंच सांगू तुम्हाला, एक अवस्था परमार्थातली अशी सांगितलेली आहे, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आडवावा. एका ठिकाणी बसल्या बसल्या केला जाणारा परमार्थातली सेवा सुद्धा परमात्म्यापर्यंत पोचते. भक्तीच्या काही लेवल सांगितलेले आहे. लेवल, एक विशिष्ट लेवल पार झाल्यानंतर तुम्ही काही नका करू, परमात्मा तुमच्यापर्यंत चालत येईल. आणि असे उदंड ज्यांच्या जीवनामध्ये फार मोठी सेवा घडली आहेत, असे फार प्रसंग आपल्याला पाहण्याकरता भेटतील. रामायणामध्ये आलेले शबरीचं चरित्र बघा, परमात्मा स्वतः धावत आला. आपली अडचण काय, आपण असतो सानिध्यामध्ये पण आपल्याला कळतच नाही कधी. दुर्योधन, अर्जुन जेवढा परमात्म्याच्या जवळ होता तेवढाच दुर्योधन सुद्धा होता. फरक एवढाच आहे, अर्जुनाला तो देव म्हणून कळाला आणि दुर्योधनाला शेवटपर्यंत हा देव आहे म्हणून कळालंच नाही. म्हणून संगतीमध्ये जीवन जगत असताना अत्यंत मोलाचा वाटा चतुराईनं परमार्थ करा. अहो, घरामध्ये साधा सोपाता एखादा TV आणायचा म्हटला, एखादा LED आणायचा म्हटला, तरी घरातल्या प्रत्येक जाणकार सदस्याची सल्ला आपण घेतो का? सोनीचा घ्यावा का LGचा घ्यावा का पॅनासोनिक, कुठला TV घ्यावा, काय काय फंक्शन आहे, स्मार्ट TV आहे का, या सगळ्या गोष्टीची आपण चाचणी करतो का? ती वस्तू म्हणजे आपल्या घरातली एक फॅमिली मेंबरच होणार आहे ना. मग एक सामान्य वस्तू घेण्याकरता, एक निर्जीव वस्तू घेण्याकरता जर एवढी चिकित्सा तुम्ही करतायत, परमार्थ तेवढ्या चतुराईनं करा, तेवढ्याच चतुराईनं परमार्थ करा. शबरीने हा परमार्थ चतुराईने केला, अर्जुनानं हा परमार्थ चतुराईने केला. अगदी रामायणामध्ये आलेला सामान्य केवटानं सुद्धा हा परमार्थ तेवढ्याच चतुराईने केला. कल्पना होती केवटाला की प्रभू आता आले, परत येतील नाही येतील, म्हणून परमात्मा नौकेजवळ आल्या आल्या केवट म्हणतोय, प्रभू तुमचे चरण धुवायचे. परमात्मा म्हटले, हे प्रत्येकाचं करतो का तू? केवट म्हटला, नाही देवा, फक्त तुमचे चरण धुवायचे. मग माझ्या करता हा नियम कशा करता? म्हटले, देवा मी ऐकलेला आहे की तुम्ही कुठल्या तरी दगडाला तुमच्या चरणाचा स्पर्श झाला होता, तर त्या दगडाची स्त्री झाली होती. माझ्या उदरनिर्वाहाचं साधन ही एकच नौका, ही एकच नाव आहे. जर तुमचा चरण स्पर्श झाला आणि या नावेची जर स्त्री तयार झाली, तर मग प्रभू माझ्या उदरनिर्वाहाचं साधन एकच आहे. काय होणार? त्यापेक्षा तुमचं चरण धुतो ना. केवटाला या गोष्टीची परिपूर्ण जाणीव होती की प्रभू आहे. होता त्यांची कृपा, पशु बोले वेद. त्यांची कृपा झाल्यानंतर तर पशु वेद बोलायला लागतात. तो परमात्मा स्वतः माझ्या जवळ आलेला आहे, मला कुठल्या गोष्टीची उणीव कशाला? पण फक्त चातुर्य भक्ती आहे की त्या निमित्तानं प्रभूंचं चरणामृत मला प्राप्त होईल. मनोमय एकच विचार, रामचरण सुखदाई, भज मन रामचरण सुखदाई. चातुर्य भक्ती. शबरीने काय केलं? शबरीचा विचार फक्त एकच, देवा तू माझ्या या कुटीमध्ये यावं म्हणून रोज मनोमय चिंतन. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आएगी प्रभु राम अपने आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. एकच म्हणून बसल्या बसल्या शबरीनं काही करू नये, फक्त देवाचं चित्र डोळ्यासमोर उभं करावं आणि मनोमय फक्त याच शब्दाचं परत परत चिंतन करावं. रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना. शबरीच्या जीवनचर्यातून सगळ्यात मोठा शिकण्याचा विषय काय माहितीये? आपण परमार्थ करत असताना औपचारिकता दाखवत असतो. महाराज घरी आले म्हणून पाय धुवायचे, अगदी नॅपकिन घेऊन पाय पुसायचे, परत त्यांचा यथाशक्ती आपल्याला वाटेल तसा त्यांचा उपचार करायचा, ह्या सगळ्या गोष्टी. पण शबरीने लपवलं काहीच नाही. शबरीनं सगळ्या गोष्टी सांगितल्या. देवा मीन अहिल्या श्रापित नारी, मीन जानकी राजकुमारी, दिन राती रे वेडी शबरी, वेडी शबरी. तुझ्या पदाचे
अखंड चिंतन ही माझी साधना, रामा रघुनंदना. मी सामान्य आहे. तसं देवाच्या समोर गेल्यानंतर आपल्या अधिकाराचा विचार त्याच्या समोर व्यक्त नका करू. सांगा देवा, मी तर अनाथ अपराधी, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, चांगलं काय वाईट आहे, वाईट काय हे मला कळत नाही. म्हणून देवा, सर्वोपरी तूच आहे. सर्वोपरी तू असल्यामुळेच आमच्या जीवनाचा आधार सुद्धा तूच आहे. आणि असा आधार असणारा परमात्मा, खरं तर पारमार्थिक जीवन कशा करता असावं एक शेवटचं वाक्य सांगतो आणि माझी सेवा या ठिकाणी मी पूर्ण करतो. सत्संग हा कशा करता असावा, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये कशा करता राहावं याचं एक महत्त्वाचं कारण आहे. मानवी जीवनामध्ये एक आमूलाग्र परिवर्तन, बदल घडण्याकरता चांगली संगती असावी. पुण्यामध्ये बऱ्याच वेळेस कार्यक्रम करत असताना चांगल्या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा योग प्राप्त होत असतो. लॉकडाऊनच्या आधी फेब्रुवारीमध्ये आमचे परमस्नेही पिंपळे सौदागर येथे असणाऱ्या विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष आदरणीय आमचे संदेश भाऊ काटे आणि तिथले नगरसेवक आदरणीय विठ्ठलदादा काटे, मला वाटतं विरोधी पक्षनेते आहेत. आमच्या संदेश भाऊंकडे मी ज्यावेळेस कार्यक्रमाला गेलो, अगदी एवढा मोठा राजेशाही थाट त्यांचा आहे, सगळं व्यवस्थित आहे. मी फक्त त्यांना एक प्रश्न केला, म्हटलं दादा, अहो एवढं सगळं तुम्हाला अनुकूल असताना मी अगदी ट्रॅव्हलमधून उतरलो लगेच तुम्ही घेण्याकरता हजर असतात, जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत माझ्यासोबतच हजर असतात, दादा तुम्ही असं का करतात? म्हटले महाराज, भगवंताच्या कृपेनं सगळ्या गोष्टी अगदी मला प्राप्त आहेत, फक्त चांगल्या लोकांची संगती मला प्राप्त व्हावी या हेतूने मी प्रयत्नवादी असतो. आज माझ्याकडे सगळं आहे म्हटले की लोक विचार करतात की मी यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कसा जाऊ, म्हणून लोक प्रयत्नवादी असतात. पण मुळात मी त्या लोकांच्या संगती करता इच्छुक नाही. मला आवश्यकता आहे ते चांगल्या लोकांच्या सत्संगतीची, कारण चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर माणसाचं जीवन विशेष परिवर्तित होत असते. म्हणून मी फक्त या गोष्टी करता प्रयत्नवादी. लोकांना आपण आपल्या जीवनामध्ये विशिष्ट परिवर्तन घडण्याकरता स्वतःला चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आपलं जीवन घालवा. एकदा का चांगली संगती आपल्याला प्राप्त झाली की मानवी जीवनात विशिष्ट परिवर्तन घडत असतं. आज सकाळी विकत घेतलेला पेपर सकाळी 4 रुपयाला असतो, संध्याकाळी तोच पेपर 4 रुपये किलोनं विकला जातो. याचं कारण काय? सकाळी घेत असताना त्याची किंमत होती, सकाळी त्याची किंमत संपली. पण परमार्थ असा एक मार्ग आहे की ज्या मार्गामध्ये विकत घेतल्यानंतरची किंमत वेगळी असते, पण जसा वेळ त्याच्यामध्ये आपण घालवतो ना, तशी त्याची किंमत बढत वाढतच जाते, कमी कधी होतच नाही. म्हणून आपलं जीवन चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये घालवा. आदरणीय स्वर्गीय आपटे काकांच्या माध्यमातून एक कार्यशैली जी आपल्या वाटेला आली, ज्यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा या ठिकाणी या स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिसून आला. आदरणीय आमचे मंगेशदादा पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी काकांच्या स्मरणार्थ काहीतरी बोलण्याचा योग प्राप्त व्हावा. खरं तर तुमच्यासमोर माझ्यासारख्या अल्पवयीन बालकाने बोलावं एवढा मी काही मोठा नाही, पण कुठंतरी एक जबाबदारी आपल्याकडं असतं. परमार्थिक मार्गावर आपण वाटचाल करत आहोत म्हणून काहीतरी परमार्थिक जबाबदारी असतात, काहीतरी दिव्य तत्त्वज्ञान परमार्थामध्ये आलेल्या श्लोक ओव्या याचं काहीतरी थोडक्यात का होईना चिंतन तुमच्यापर्यंत पोचावं, हा आमच्या परमार्थिक मार्गातला एक गोड असा उद्देश असतो. आणि याच्या माध्यमातून जीवनामध्ये परिवर्तन घडावं हा एक फार मोठा हेतू डोळ्यासमोर ठेवलेला असतो. म्हणून आदरणीय काकांचा एक आदर्श तुमच्या आपल्या डोळ्यासमोर आहे. हाच आदर्श भविष्यात सुद्धा आपण घ्यावा. आदरणीय काकांनी लावून दिलेली जी शृंखला आहे, जी साखळी आहे, ही साखळी अशाच प्रकारे पुढे चालत राहू. त्यांच्या कुटुंबियाच्या माध्यमातूनच नाही तर त्यांच्या कुटुंबाच्या बरोबरीला अगदी संपूर्ण समभावाने संपूर्ण लोक एकत्रित येऊन हे कार्य असंच पुढं वृद्धिंगत होत राहो,
हीच माऊली ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना करतो. मानवी जीवनाचा आधार असणारा परमात्मा, त्या परमात्म्याचं चिंतन करा, संतांची संगती करा, स्वतःला चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये ठेवा. आणि सध्या मला तरी असं वाटतं, आमच्याकडं जरी वातावरण सध्या गावाकडं फ्री असलं तरी पुण्यामध्ये सध्या अजून कोरोनाचं थैमान आहेच. म्हणून स्वतःला सुरक्षित ठेवा. काय असतं ना, कोण काय म्हणत असेल, कोण काय म्हणत असेल हे मला सांगता येत नाही, पण कोरोनामधला एक सगळ्यात चांगला पॉईंट मला जो आवडला तो तुमच्यासमोर व्यक्त करतो. खरं तर कोरोना चांगला नाही, पण त्याच्या माध्यमातून घडलेली एक घटना मला आवडली म्हणून तुमच्यासमोर व्यक्त करतोय बरं का. तो या प्रवचनाचा भाग नाही. ती घटना अशा प्रकारची आहे की कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही म्हणा, पत्नीने पतीला म्हणावं, अहो थोडं बसता का, तुमच्यासोबत बोलायचं आहे काहीतरी विशिष्ट गोष्टीसोबत, तरी पतिदेवांनी म्हणावं, हे बघ ड्युटीचा वेळ झालेला आहे, तेवढा वेळ माझ्याकडे नाही. मुलांनी वडिलांना म्हणावं की बाबा, अहो मला थोडीशी तुमच्यासोबत शालेय जीवनाविषयी काहीतरी चर्चा करायची. बाबांनी म्हणावं, अरे मला ऑफिसला जायला वेळ होत आहे. आजोबा आजींनी कधीतरी आपल्या नातवांना म्हणावं की अरे दादा येतो का इकडं, थोडं काम आहे तुला, एखादी गोष्ट सांगते मी. तरी मुलांनी म्हणावं, बाबा आजी मला ट्युशनला जाण्याची वेळ होते आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालत होत्या ना कोरोनाच्या आधी, त्या सगळ्या गोष्टी कोरोनाने संपवल्या. आणि कुटुंबातल्या लहानातल्या लहान व्यक्तीपासनं तर म्हाताऱ्यातल्या म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत एकत्र समन्वय एका ठिकाणी जोडवला आणि सगळ्यांना एकत्रित आणून आपल्या पूर्वीच्या जीवनामध्ये जशा संध्याकाळ झाल्यानंतर खेडेगावामध्ये शेजारचे बाजारचे लोक एकत्रित यायचे जेवण झाल्यानंतर आणि त्या ठिकाणी चर्चा चालायच्या, अगदी सगळ्या कुटुंबातले लोक एकत्रित परत आले. आणि एकत्रित येऊन त्या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांना त्रास झाला, बराचसा त्रास झाला. कुणाला किराणा मिळाला नसेल, कुणाला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्यात. परंतु आपल्या रक्ताचे लोक आपल्याजवळ येऊन बसल्यानंतर जो आनंद प्राप्त होतो, हा आनंद किती पैसा खर्च करून, किती औपचारिकता करून आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळे एकत्रित आलोत. अजूनही ह्या सेवा सगळ्या आपल्याला ऑनलाईन कराव्या लागत आहेत. खरं तर मी असं म्हणेल, माझं वैयक्तिक मत आहे, सेवा कदाचित 2 महिने अजून लेट चालू झाली तरी चालेल, परंतु हे महामारीचं संकट लवकरात लवकर पांडुरंग परमात्म्याने दूर करावं अशी चरणी इच्छा करतो. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानद्वारा आयोजित ही सेवा स्वर्गीय आपटे काकांच्या माध्यमातून त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी द्वितीय स्मरणार्थ आयोजित केलेली होती. खरं तर काकांना उदंड शांती लाभो असं म्हणायचं काम नाही, कारण आमचा परमार्थ आम्हाला सांगतो, ज्या दिवशी सत्कार्य करण्याची इच्छा निर्माण होते त्याच दिवशी त्याचं फल त्याला भेटून घेतलेलं असते. पण तरीसुद्धा आपल्या या सेवा प्रतिष्ठानमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे आमचे स्वर्गीय आपटे काका यांना उदंड आयुष्य आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा उदंड आयुष्य, आरोग्य, धन, संपदा प्राप्त हो, हीच माऊलींच्या चरणी, स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय. रामकृष्ण.